कधी कधी काही गोष्टी न ट्राय केलेल्याच बऱ्या आहेत, हे मला आज चांगलंच समजलं आहे. हॅलो गायज, मी मानसी आणि तुमचं माझ्या व्लॉग्समध्ये स्वागत आहे. खूप दिवस झाले मी व्लॉग्स टाकला नाही, कारण थोडं माझा पर्सनल प्रॉब्लेम होता, म्हणून मी व्लॉग टाकलेला नाही. पण मी आजपासून परत व्लॉग टाकणार आहे. मी आणि माई आम्ही दोघीच घरी होतो, म्हणून काय ना काय करायला पाहिजेच. म्हणून आज तिचं मेकअप करायचं ठरलं. सो तेच करता करता मी भाजले आणि आमची मलिंगा तिच्या स्वतःच कर्स करत होती आणि तिने लेन्स आणल्या होत्या, पण ते ओपन होतच नव्हतं. आम्ही खूप ट्राय केलं पण ते ओपन होतच नव्हतं. मग तिने दिलं आणि त्याचं लिक्विड माझ्या तोंडावर उडालं आणि नंतर मला खूप जळत होतं. लगेच त्याच्या मी लेन्स टाकून दिल्या, पण ते काय सेट होतच नव्हत्या. ते परत परत बाहेरच निघत होत्या आणि तिने तयारी केलेली म्हणून ती बाहेर फोटो काढत होती आणि मी लगेच जेवण बनवून घेतलं. आज स्पेशल असं काय नाही, फ्राय राईसच बनवलं होतं. आणि मग तिने मला आवाज दिला फोटो काढण्यासाठी. कधी कधी न आवडणारे कामं पण करावे लागतात, कारण की बहिणीसोबत गोड संबंध टिकवावे लागतात, नाहीतर ड्रेस काय भेटणार नाही मला तिचे. लगेच आम्ही जेवण करून घेतलं. आई तर खायला भेटल्यानंतर ही बघा अशी रिॲक्शन भेटते. लगेच मी करून घेतलं माझी उरलेली कामं, कारण की मम्मी घरी नव्हती. मला किती आळशी बोले तरी पण मी आल्याशिवाय या घरात तूप बनत नाही. लगेच मी तूप बनवायला घेतलं. तूप वगैरे बनवलं. लगेच मी गेली शेतावर, ते पण बालदी घेऊन का गेली तर शिंगा खोडायला. शिंगांचा सीझन आहे गाईज. शिंगा वगैरे सगळ्या खुडलेल्या. मी नाही खुडल्या, मी तर खातच होती. दीदीने खोडल्या. ते शिंगा खोडल्या आणि असं होता माझा दिवस.